ठाण्यात आज महायुतीची जागा वाटपासंदर्भात बैठक झाली। एकीकडे ठाण्यात भाजपनं स्वबळाची तयारी दर्शवली होती, तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही स्वबळाची तयारी केली। मात्र ठाण्यात भाजप आणि शिवसेनेची युती झाली पाहिजे असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितल्याचं खासदार नरेश म्हस्केंनी सांगितलं। तर ठाण्यात 3 प्रभागात वेगवेगळे मतप्रवाह असल्याचं भाजप नेत्यांनी सांगितलं। आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका निवडणुकांमध्ये युती झालीच पाहिजे हा जो निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार ठाण्यामध्ये आज 3री बैठक युतीची भाजप कार्यालयात झालेली आहे। जवळजवळ सर्व चर्चा पॉझिटिव्ह आहे। 3 प्रभागांमधले काही जागांसंदर्भात थोडेसे उलटसुलट आमचा मतप्रवाह आहे, परंतु या संदर्भात नेत्यांसमोर बैठकीत अंतिम बैठकीत यावर तोडगा निघेल। केळकर साहेबांनी जो अल्टिमेटम दिलेला आहे तो भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्यांच्या माध्यमाने तीच मागणी आहे की या संदर्भातला निर्णय आज झाला पाहिजे। आज रात्रीपर्यंत या संदर्भातला निश्चितपणे निर्णय घेतला जाईल। जसं मी मगाशी सांगितलं की या बाबतीत आता फक्त 3च प्रभागांमध्ये साधारणपणे जो विषय राहिला आहे तो राहिला आहे, त्याच्यामुळे त्याच्या संदर्भातला निर्णय आज रात्री होऊन जाईल। ठाण्याच्या कोपरीमध्ये शिवसेनेतून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या प्रमोद गोगावलेंच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं। ठाणे महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक 19 मधून नरेश म्हस्केंच्या मुलाला उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्या विरोधात प्रमोद गोगावलेंचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। घराणेशाही न चालवता नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी करण्यात आली आणि प्रमोद गोगावलेंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। इच्छा असते की आपल्याला कधी ना कधी निवडणुकीतून संधी मिळावी आणि यावेळेस मला वाटलं की आता आपल्याला ती संधी मिळाली पाहिजे आणि ती मी अधिकाराने बोलत होतो की आपण जेव्हा संघटनेत काम करतो त्यावेळेस कुठेतरी 25 वर्ष काम केल्यानंतर आपल्या पक्षामार्फत संधी मिळावी। मी आमचे पक्षश्रेष्ठी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे सुद्धा आणि कॅबिनेटमंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांना सुद्धा भेटून माझी इच्छा व्यक्त केली की मला यावेळेस या प्रभागातून संधी मिळावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।